नमस्कार, मी मनोज भोर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। माझ्यासोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार। खूप स्वागत आहे मॅक्स मध्ये आपलं। धन्यवाद। काय साधारणतः चित्र आपल्याला पाहायला मिळते? महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं अजूनही काही क्लिअर होत नाही आहे आणि त्यात राष्ट्रवादीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। म्हणजे कमी जागांवर लोकसभेप्रमाणे लढवायचं आणि आपला स्ट्राईक रेट हा जास्त ठेवायचा, असा काही विचार केलेला आहे। एक तुम्ही समजून घ्या की राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष यांच्याकडे 1600 लोकांनी तिथं इंटरव्ह्यू दिलेले आहेत। आता भाजपला काय सोपं आहे, कट कॉपी पेस्ट करायचं आणि छापायचं। आता कालची यादी जर तुम्ही बघितली तर 96% ठिकाणी सेम उमेदवार आहेत, नाही तर त्यांचे नातेवाईक आहेत। काय त्यांना कष्ट पडले, सेम कॉपी पेस्ट करायचे। आता दादांना सुद्धा जर तुम्ही बघितलं, त्यांनी जे एबी फॉर्म दिले, आता त्यांनी तर यादी डिक्लेअर नाही केली, फक्त एबी फॉर्म करायला पाहिजे होती, पण ते त्यांनी केली नाही। का नाही केली तो त्यांचा विषय, भीती काही प्रमाणात त्यांच्या पक्षाला वाटत असावी। आता राहिला आमचा प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि काँग्रेस याच्यामध्ये सगळ्यात जास्त नवीन चेहरे तिथे दिले जाणार आहे आणि अशात चर्चा करून निर्णय घ्यायला थोडा उशीर होतो। आता थोडा म्हणजे आता आज रात्री नाही तर उद्या सकाळपर्यंत सगळ्या याद्या फायनल होतील। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुळातच जागा कमी हव्या आहेत, म्हणून त्यांच्या नावांची यादी ही पूर्ण झाली असावी, पण घोषित करणं बाकी आहे। तुम्ही जे काही आकडे म्हणत आहात खूप मोठा फरक आहे असं नाही तिन्ही पक्षांमध्ये, तो उद्या डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला कळेल। पवार साहेबांचं मत आहे की महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आणि महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीत आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या हितासाठी एक नंबरला आपल्याला आणायचं असेल, थोडीफार जागेवर मायनस झालं तरी चालेल, स्ट्राईक रेट चांगला ठेवायचा, महाविकास आघाडी म्हणून कमीत कमी 180 उमेदवार आपले निवडून आलेच पाहिजे, आपली सत्ता आली पाहिजे। आणि हे जे काय फापट पसरा आणि भ्रष्टाचार महायुतीच्या नेत्यांकडनं सुरू आहे, ज्याचं आज पराक्रम 5 कोटीचा आपल्याला दिसला, तर ह्या सगळ्या गोष्टी थांबवून आपली सरकार लोकांच्या हिताची आणायचं एवढंच उद्दिष्ट पवार साहेबांचं आहे। पद वगैरे हे विषय नंतर येतात, त्यामुळे पवार साहेब विचार करत असताना खऱ्या अर्थाने स्वतःचा न करता महाराष्ट्राचा विचार पण सरकार आणायचं असेल तर वादही कमी करावे लागतील। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये वातावरण पाहायला मिळतंय, टोकाचं झालेलं होतं, हे टाळता आलं असतं। कोण म्हणले टोकाचं झालंय? चर्चा फक्त टोकाची झाली, बाकी काही झालेलं नाही। उलट सकाळी थोरात साहेब आले होते, तिथं चर्चा करत असताना एकदम निवांत त्या चर्चेत मी सुद्धा होतो। त्यानंतर काल मला राऊत साहेबांची चर्चा करायची होती, मी फोन केला, निवांत चर्चा झाली। त्यामुळे टीव्हीवर फक्त असं दाखवलं होतं काहीतरी बरंच झालंय। आणि दुसरं, आता आमच्यात चर्चा होती ना, थोडी दिल्लीचा आदेश आला, बंदूक ठेवली डोक्याला, सही कर, एवढ्या जागा मिळणार, हे आमच्यात तर असं नाही ना। जे महायुतीमध्ये काय झालं, टूक वाजलं तरी दिल्लीला जावं लागतं, इथं तसं नाही। चर्चा महाराष्ट्रातच होती, निर्णय महाराष्ट्रातच होणार आणि महाराष्ट्राचे लोकच महाविकास आघाडीच्या बाजूने निर्णय घेतलेला आपण सर्वजण बघतो। पण ज्या वेळेला तुम्हाला शाब्दिक चकमकी उडतात किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये ते वातावरण पाहायला मिळते, तर निश्चितपणे त्यावरून काही निष्कर्ष काढले जातात। त्यात काही माध्यमाची चूक आहे असं नव्हे, पण काही गोष्टी टाळायला पाहिजे का? जर एकोप्याने पुढे जायचं आहे, लोकसभेत पाहिलं की महायुतीमध्ये कुरबुरी होत्या, पण महाविकास आघाडीमध्ये तितके वाद नव्हते आणि त्याचा एकत्रित परिणाम असा झाला की महाविकास आघाडीच्या जास्त जागा जिंकून आणता आले आणि तो मेसेज चांगला गेला। हा मेसेज जर चांगला जायचा असेल तर जे वाद आहेत ते कुठे टाळता येईल? सुरुवातीला जेव्हा लोकसभा इलेक्शन होतं तेव्हा महाविकास आघाडी जेव्हा चर्चेला बसायची, त्याच्यामध्ये सुद्धा वाद होतेच ना, चर्चा होते की हे तुम्ही घ्या, हे आम्हाला दे, हे आम्हालाच द्या, पण तिथं वाद झाला असला तरी मार्ग निघाला आणि विजय सुद्धा मिळाला। आता इथं सुद्धा वाद आहेत, कारण का इतक्या मोठ्या प्रमाणात लोक इच्छुक आहेत, कारण का शेवटी ही मोठी लोक आहेत, कोणी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, कोणी माजी आमदार आहे, आणि लोकातली लोक आहेत। आता लोकात फील गेल्यानंतर, कट्ट्यावर बसल्यानंतर, नाही तर कुठेतरी एखाद्या शेतात गेल्यानंतर, कुठे गेल्यानंतर चर्चा जी होते त्या चर्चेमध्ये एवढीच फील येते की महाविकास आघाडी सरकार येते, म्हणून अनेक लोक इकडे यायला इच्छुक आहेत। आता एवढा मोठा ओढा जर असेल तर चर्चेत थोडासा वेळ जाईल, तो गेलाय, काळजी करू नका, उद्या डिक्लेअर होईल। तसे बरेचसे लोक 24 पासून फॉर्म भरणार आहेत, 24 परवा आहे, उद्या एक दिवस आहे, उद्या डिक्लेअर झाल्यानंतर 24 नंतर फॉर्म भरू शकतो। लोकसभेतले निवडणुकीतले फॅक्टर खूप वेगळे होते आणि हरियाणाच्या निकालानंतर महाराष्ट्रातले विधानसभेच्या निवडणुकीतले फॅक्टर खूप वेगळे आहे असं वाटतं का? मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा आहे, त्याला टक्कर देण्यासाठी महायुतीनं ओबीसी, खास करून भाजपनं ओबीसी वोट बँक आपल्याकडे राहील यासाठी वेगळी काही रणनीती अवलंबलेली। हे बघा, हरियाणा आणि महाराष्ट्राचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही। हरियाणा एवढूच आहे आणि महाराष्ट्राचा 3 पट मोठा आहे, आणि महाराष्ट्रामध्ये जो विदर्भ आहे तिथली जी चर्चा आहे, तिथल्या अडचणी आहेत त्या वेगळ्या आहेत, कोकणातल्या वेगळ्या आहेत, नाशिक या भागातल्या वेगळ्या आहेत, पश्चिम महाराष्ट्र वेगळे, मुंबई वेगळं आहे,
आणि तिथं सुद्धा जर आपण बघितलं तर तिथली चर्चा सुद्धा वेगळ्या प्रकारे होत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर कोणाला तंतोतंत माहिती असेल तर आदरणीय पवार साहेबांना आहेत. पवार साहेबांना सगळ्यात मोठा अनुभव आहे आणि पवार साहेब सगळ्या गोष्टींकडे योग्य असं लक्ष देऊन योग्य कॅन्डिडेट हे देतील आणि मार्गदर्शन हे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला सुद्धा जिथं लागेल तिथं हरियाणा आणि काँग्रेसला छोटा देतील. आहे मान्य आहे, पण तिथे त्यांनी जाट समुदायाला टक्कर देण्यासाठी ओबीसी आणि बाकी जात समूहांची एक मूठ बांधली. पण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की मराठा आरक्षणाचा निश्चितपणे तुम्हाला बीडमध्ये कुठे ना कुठे फायदा झालेला आहे महाविकास आघाडीला. पण मग ओबीसी समाजासाठी नेमकं काय रणनीती असेल? कारण भाजपची ती एक फूट बँक गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलेली आहे आणि ती मजबूत करण्याचं काम भाजपनं केलं. तर बघा, आता धनगर समाज आणि आदिवासी समाज कन्फ्युजनमध्ये या दोन समाजाला या महायुती सरकारने भिडवलं, बरोबर आहे, आणि दोन्ही समाजाला काहीच दिलं नाही. त्यामुळे दोन्ही समाज त्यांच्यावर नाराज आहे. आता राहिला प्रश्न, मराठा समाजाचं आंदोलन चालू होतं, ओबीसी समाजाचं आंदोलन होतं, धनगर समाजाचं होतं आणि आदिवासी समाजाचं. अमित शाह इथे येतात आणि म्हणतात गुजरात स्टाईलमध्ये आम्ही सगळी आंदोलनं अशी तुडवतो नाही तर अशी संपवतो की ती कोणाला कळत पण नाहीत. म्हणजे महाराष्ट्रात येऊन हे सर्व सामाजिक कार्यकर्ते आपापल्या समाजाची लढत होते आणि अमित शाह म्हणतात गुजरात स्टाईलमध्ये काम केलं पाहिजे. अहो, हे महाराष्ट्र आहे. तुम्ही इथं येऊन समाजाला तर धमक्या दिलाच, महाराष्ट्रात येऊन गुजरात स्टाईल तुम्ही आणता, म्हणजे महाराष्ट्र काय गुजरातचं ऐकणार आहे का? आणि यंदा निर्णय देत असताना ओबीसी समीकरण, इतरी समाजाचं समीकरण, मराठा समीकरण हे योग्य पद्धतीने बसून सगळ्या समाजाला माहिती आहे की खऱ्या अर्थाने कोण न्याय देऊ शकतं. त्यामुळे योग्य असा निर्णय हा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घेतला जातो. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक तितकीशी सोपी नाही असं साधारणतः चित्र आत्ताचं आहे. तुम्हाला काय वाटतं? पैसा मोठ्या प्रमाणात येणार आहे. 150 कोटीच्या आसपास एका लोकसभेच्या मतदारसंघामध्ये महायुती म्हणजे बीजेपी, तिथं शिवसेना, उद्धव शिंदे गट आणि आपला अजितदादा यांच्याकडे 150 कोटी रुपये एका मतदारसंघात आले. आता यंदा विधानसभेला सहसा एवढा खर्च केला जात नाही, पण अंदाज असा आहे की 25 ते 50 कोटीपर्यंत खर्च ते करणार आहेत. एवढं आव्हान सोडलं तर बाकी कुठलंही आव्हान नाही. पण आमचा लोकांवर विश्वास आहे. तिथं लोकसभेच्या वेळेस पैशाचा वापर केला तर लोक लोकशाहीच्या बाजूने राहिले. आव्हान पैशाचं असलं, दडपशाहीचं असलं तर लोकांवर विश्वासून जावं लागतं. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल असं वाटतं विधानसभा? लाडकी बहीण योजनाची जी स्कीम ज्या लाडक्या बहिणींसाठी आणली ते फार हुशार आहे. त्यांचं मत असं आलंय की तुम्ही शेतीला हमी भाव नाही दिला, आमचं नुकसान हजारो लाखो रुपयाचं तुम्ही केलं, महायुतीने आमच्याकडे दुर्लक्ष केलं, 1500 रुपये देतात ते आमचेच पैसे आम्हालाच देतात, पण तुम्ही सोयाबीनला, कपाशीला, कांद्याला, दुधाला भाव दिला असता तर आम्हाला लाखो रुपये मिळाले असते. ते तुम्हाला जमलं नाही. आमची मुली डिग्री घेऊन बसलेत घरी, त्यांना नोकऱ्या नाही दिला. गुजरातचं तुम्ही भलं तिथं करत, ते नाराज आहेत. त्यामुळे 1500 रुपये आमचेच आहेत, आम्हालाच दिलेत आणि महाविकास आघाडी ते बंद करणार नाही. आज महिला 7च्या आत घरात आहेत का? महाराष्ट्रामध्ये त्यांना योग्य वाटत नाही. त्यामुळे हे जे काय आहेत ना, लाडकी बहीण महाराष्ट्राची, खास करून मध्य प्रदेशचे बहीण वेगळ्या आहेत, त्यांचे विचार वेगळे आहेत. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीला माहिती काय खरंय काय खोटंय, कसा पैसा कोणासाठी वापरलाय. आणि महाविकास आघाडी ही योजना बंद करणार नाही, उलट त्याला ताकद देत महालक्ष्मी योजना सुद्धा आम्ही आणू. कर्जत जामखेडमध्ये तुमचे मित्र पुन्हा एकदा भाजपकडून उभे राहत आहेत. क्या रहेगी फाईट वहां की? 4.5 वर्ष आमदारकी त्यांची अजून बाकी आहे, तरी लोकातून निवडून येण्याचं स्वप्न ते तिथे धरलेले आहेत. त्यांनी त्या मतदारसंघाचं वाटोळं केले, बाकी काही केलेलं नाही. MIDCच्या बाबतीत राजकारण केलंय. जेव्हा करोनाचा काळ होता तेव्हा घरी बसून त्यांच्या लॉनला पाणी देत बसले होते. लंपीचा रोग आला तेव्हा गप्प बसले. जेव्हा विम्याचा पैसा अडकला सत्ता असून गप्प बसले. जेव्हा तिथं जेव्हा अतिवृष्टी आली तेव्हा शांत बसले. जेव्हा लोकांना अडचणी असतात तेव्हा हे शांत बसतात. 4.5 वर्षानंतर मात्र ते आता लढायला तयार आहेत. ते सुद्धा 4.5 वर्ष आमदारकी असताना सुद्धा ते लोकांना माहिती. फक्त विषय एवढाच आहे, गेल्या वर्षी माझी लीड जेवढी होती त्याच्यापेक्षा लीड किती वाढवायची, असं आमचे कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकारी आणि तिथे असणारे स्वाभिमानी नागरिक हे तिथं प्रयत्न करतील आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देतील असं मला एक शेवटचा मुद्दा असा आहे की शिवसेना वर्सेस शिवसेना आपण पाहिलं, राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी पाहिली. या निवडणुकीमध्ये कोण मजबूत राहील? महाविकास आघाडीचे कमीत कमी 180 उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार. धन्यवाद रोहितजी. धन्यवाद.